8 मार्च 2026 रोजी इतिहासाचा पेपर होणार आहे 12वी 2026 बोर्डच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर त्या पेपरसाठी महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत जेणेकरून तुम्हाला 100 पैकी 90 पेक्षा जास्त मार्क पडतील। बोर्ड्स 2026 चा टाइम टेबल ऑलरेडी डिक्लेअर झालेला आहे, ज्यामध्ये 10 ते 13 मध्ये सगळे भाषा विषयाचे आहेत पेपर्स। त्यानंतर 16 तारखेपासून सर्व शास्त्र चालू होतील, तर्कशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र। आर्ट्सच्या मुलांसाठी बऱ्यापैकी प्रत्येक पेपर मध्ये गॅप येईल। भाषा विषयाच्या पेपर मध्ये गॅप नसतो, बट जर तुमचं तर्कशास्त्र असेल तर राज्यशास्त्रासाठी 1 दिवसाचा गॅप आहे, आणि अर्थशास्त्र असेल तर राज्यशास्त्र टू अर्थशास्त्राच्या पेपरसाठी 5 ते 6 दिवसाचा गॅप आहे। त्याच्यानंतर डायरेक्ट 7 मार्च आणि 8 मार्चला इतिहासाचे पेपर आहेत। आता कॉलेज टू कॉलेज नुसार काही जणांचं सहकार असेल, तत्वज्ञान असेल, वस्त्रशास्त्र असेल, ते भाग वेगळा। ओके, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे बोर्ड्स 2026 साठी इतिहासाचे महत्त्वाचे प्रश्न। आता बघा, घटक निहाय गुण विभागणीचा जर तक्ता आपण अभ्यास केला तर उद्या जर माझा इतिहासाचा पेपर राहिला असता तर पेपरची तयारी करत असताना मी हे सगळे ग्रीन कलर मध्ये हायलाइट केलेले चॅप्टर्स जे आहेत हे सर्वात अगोदर केले असते, कारण ते तुलनेने सोपे आहेत बाकी चॅप्टर पेक्षा। ओके, बघा, दोन प्रकारे मी प्रश्न सांगेन महत्त्वाचे। एक प्रश्नानुसार, जसे की प्रश्न पहिल्यातले, प्रश्न दुसऱ्यातले आणि प्रश्न तिसऱ्यातले। त्याच्यानंतर डायरेक्ट व्हिडिओच्या शेवटी असे काही प्रश्न देईन ज्याच्यामुळे सगळेच ऑब्जेक्टिव्ह पासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत सगळेच तुमचे कव्हर होतील। आता बघा, इतिहास, भूगोल आणि आर्ट्सचे असे खूप सारे सब्जेक्ट आहेत। कॉमर्सच्या तुलनेने आर्ट्सची जर तुलना करायला गेली, आता आर्ट्स अर्थशास्त्र हा विषय आर्ट्स आणि कॉमर्स दोघांना पण आहे, सायन्सच्या मुलांना पण आहे। 80 पैकी 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह असतात, बट आर्ट्स मध्ये 80 पैकी 30 मार्काचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पाहावयास मिळतात काही काही पेपर्स मध्ये। ओके, मग आता हे 30 मार्क जर घ्यायचे तर काय उपाय करायचा आपल्याला? DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वर एक 100 रुपयाचा कोर्स आहे, ज्या कोर्सचं नाव आहे 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट, असा हा 100 रुपीजचा एक कोर्स आहे। सर, या कोर्स मध्ये आम्हाला काय काय मिळेल? सर्वात पहिले मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका, 25 बोर्ड, 26 बोर्ड, 26 बोर्ड तर पॉसिबल नाही, नसता मग अवघड होईल, 25, 24, 23 मिळेल। नोट्स मिळतील, PDF फॉर्मॅट मध्ये मिळेल, आणि शॉर्ट कोट्स वगैरे काही सब्जेक्टचे तिथे तुम्हाला मिळतील। अपार्ट फ्रॉम दॅट, सगळ्यात महत्त्वाचं, जेवढेही स्टुडंट्स हे कोर्स बाय करतील त्या सर्वांना, आर्ट्सच्या मुलांना एक सेपरेट फोल्डर तिथं आहे, त्या फोल्डरचं नाव आहे आर्ट टेस्ट लिंक। सर, आता जर आम्ही ह्या आर्ट टेस्ट लिंक वर क्लिक केलं तर इथं तुम्हाला तुमचे जे 5 विषय आहेत, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र आणि इतिहास, ह्या प्रत्येक विषयातले, प्रत्येक धड्यातले तुम्हाला टेस्ट मिळतील। समजा इतिहासावर क्लिक केलं, 12 टेस्ट आहेत। युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याच्यावर जर क्लिक केलं तर ह्या चॅप्टरची MCQ टेस्ट चालू होईल, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचे MCQ किती झालेले आहेत। सगळेच्या सगळ्या टेस्ट दिलात, 30च्या 30 ऑब्जेक्टिव्ह तुमचे मार्क फिक्स। ऑल राईट, डन। त्याच्यानंतर आपण जाऊयात प्रश्न तिसराकडे। बघा, आता प्रश्न तिसरा जो आहे तो आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे सागरी सफरींचा मार्ग संबंधित नकाशा जगाचा दिलेला आहे। आता हा अशा प्रकारचा नकाशा प्रश्न तिसरा अ मध्ये तुम्हाला विचारण्यात येतो। जे फॉर्म नंबर 17 चे विद्यार्थी आहेत, ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला नाहीये बट शेवटी त्यांना काही करून पास व्हायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा आहे, कारण फक्त तक्ता बघूनच तुम्हाला सर्वच्या सर्व उत्तरे मिळून जातात। जसं की आता बघा, या तक्त्याच्या आधारे पहिला प्रश्न काय विचारलेला आहे? आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? साधं सिंपल आहे, आफ्रिका खंड बघायचं, दक्षिण टोकाकडे जायचं, तिथे लिहिलेलं असेल केप ऑफ गुड होप चा आन्सर लिहून टाकायचं, केप ऑफ गुड होप, तुम्हाला मार्क मिळून जातात। हा बघा, आफ्रिका खंड हा उत्तरेकडचा भाग, याच्या ऑपोजिट दक्षिण टोकाला काय म्हणतात? केप ऑफ गुड होप। ऑल राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वास्को द गामा भारतातील कोणत्या बंदरात उतरला? आता हे सगळे प्रश्न तुम्हाला त्या तक्त्याच्या आधारे मिळून जात असतात। त्याच्यानंतर अशाच प्रकारचा एक तक्ता तुमच्या पुस्तकात दिलेला आहे, युरोपीय वसाहतवाद
ह्या चॅप्टर मधील, ज्याच्यामध्ये अमेरिकेतील 13 वसाहती असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्याविषयी प्रश्न काही अशा प्रकारचे येऊ शकतात. सर 2024 आणि 25 बोर्डाला हा आलं होतं का? नाही. 2024 आणि 25 बोर्डाला 1857 चा स्वातंत्र्य लढा हा प्रश्न, हा तक्ता, हा जो नकाशा आहे हा विचारण्यात आला होता. 1857 चा स्वातंत्र्य लढा. आणि हे अशा प्रकारचे काही प्रश्न आहेत. प्रश्न जे आहेत हे पुढे मागे चेंज होत असतात. तुम्हाला 2024 आणि 25 चे प्रश्नपत्रिका जे आहेत 100 रुपयाच्या कोर्स मध्ये मिळून जातील. सर यावर्षी सुद्धा येऊ शकतो का? बघा, बॅक टू बॅक 2 वर्ष आलंय, तिसऱ्या वर्षी आलं तर चांदीच आहे. का? कारण तुम्ही मागच्या वर्षीचे पेपर सॉल्व्ह करणार आहात, त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. बट आलं नाही तर आपल्याकडे दोन आणखी ऑप्शन्स आहेत. मराठा सत्तेचा विस्तार 1757 मध्ये, त्याच्यातले काही अशा प्रकारचे प्रश्न आहेत. अँड त्याच्यानंतर हा ऑलरेडी आपण डिस्कस केलेला युरोपीय वसाहतवाद मधील अमेरिकेचे 13 वसाहती हे प्रश्न आहेत. ऑलराईट, तुमच्या पुस्तकामध्ये जेमतेम मोजून काही नकाशे आहेत, सर्वचे सर्व नकाशे करून टाका, विषय संपून टाकायचा. ओके. त्याच्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. बघा, जेवढं जास्त तुमचा अभ्यास असेल तेवढं जास्त संकल्पना चित्रे तुम्हाला समजतील. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार, मेजर ध्यानचंद्र असेल, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असेल, अर्जुन अवॉर्ड असेल, हे अशा अनेक प्रकारचे पुरस्कार आहेत, ते तुम्हाला तिथे लिहायचे. त्याच्यासाठी तुमचा अभ्यास झालेला पाहिजे. आपल्या 100 रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये असे अनेक संकल्पना चित्र तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत, ते व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायचं. त्याच्यानंतर महत्वाचे टिपा लिहा. आता नीट लक्षात घ्या, कोणते कोणते महत्वाचे टिपा लिहा आहेत जे परीक्षेला येऊ शकतात. 2025 बोर्डाला आर्य समाज आलं होतं, 2024 बोर्डाला बांडुंग परिषद आलं होतं, त्यानंतर वापस 24 मध्ये भारतीय सरकारचे युवक धोरण आले होते. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट 2024 आणि 25 मध्ये बोस्टन टी पार्टी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, भारतातील निर्वसाहतीकरण, स्पीड पोस्ट, आर्थिक राष्ट्रवाद आणि प्रार्थना समाज हे काही 24-25 मध्ये आलेले आहेत. याच्यावर तर बारकाईने लक्ष द्याच द्या. बट अपार्ट फ्रॉम दॅट आणखी कोणते कोणते आहेत, जसे की सर्वात पहिला नीट चेक करा, सत्य शोधक समाज. जस्ट 1 सेकंड, इंटरनेटचा थोडस इश्यू आहे. Give me just 1 minute of time. Done. हा, पहिला आहे सत्यशोधक समाज, राणीचा जाहीरनामा, आर्य समाज तर ऑलरेडी झालं, टपाल खाते, युरोपातील धर्मयुद्ध, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच आणि मराठे संबंध, पोर्तुगीजांची युद्धनीती, 1942 भारत छोडो, अमेरिकेतील जर्मन वसाहती, राजश्री शाहू महाराजांचे धोरण, आझाद हिंद सेना. त्याच्यानंतर आणखी काही महत्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये 15वा आहे अलिप्ततावाद, सार्क संघटना, गॅट करार, माहितीचा अधिकार, ऑपरेशन विजय, उमाजी नाईक. उमाजी नाईक बद्दल प्रश्न जो आहे हा मागच्या वर्षीच 2025 बोर्डाला आलेला आहे. त्यानंतर उमाजी नाईक उठाव, हाच प्रश्न, डंकेल प्रस्ताव, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हे असे 22 आहेत, हे व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. ओके. आता नीट लक्षात घ्या, मी आर्ट्सच्या अनेक मुलांना मागच्या अनेक वर्षापासून, जेव्हापासून आपलं युट्यूब चॅनल आहे, कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. ओके. अनेक मुलांचा प्रश्न येतो की सर पेपर झाल्यानंतर डिस्कशन. ओके. जेव्हा जेव्हा इतिहास भूगोलचा पेपर संपत, सर आपण वर्षभर व्यवस्थित अभ्यास केलाय, काही काही मुलं अभ्यास करत नाही, बट काही काही मुलं अभ्यास करतात. सर वर्षभर आम्ही अभ्यास केलाय, सगळं समजून घेण्यात आम्हाला टाइम गेलाय, की आम्ही पेपर प्रॅक्टिसच केला नाही. फक्त म्हणजे वर्षभर महत्वाचा प्रश्न कोणता आहे, हे क्लास झाला का, ते क्लास झाला का, असंच. बट बोर्डामध्ये असं झालं की सगळे प्रश्न आम्हाला येत होते प्रश्नपत्रिकेतले, तुम्ही जे महत्वाचे प्रश्न सांगितले होते ते तर आलेच होते, त्याचबरोबर आम्ही जे करून गेले ते सुद्धा प्रश्न आले, आणि आम्हाला सगळं येत होतं, बट सर आम्हाला टाइमच पुरला नाही. आता ह्याच्यावर तर कोणी दोषी नाही. समजा मी जर प्रश्न दिलं, ते जर आलं नाही, तर तुम्ही माझ्यावर दोष देऊन मुक्त होऊन जाता. मी प्रश्न दिले आणि तुम्ही अभ्यास केला नाही, मी तुमच्यावर दोष देऊन मुक्त होतो. आता झालंय असं की बाबा दोघांचीही चुकी नाही, मग करायचं तरी काय,
की सर शेवटी आम्हाला सेल्फ रिअलायझेशन झालं की आम्ही फक्त अभ्यास करण्यामध्येच टाइम वेस्ट केला, आम्ही प्रॅक्टिस केला नाही. मग सर आखिर कहना क्या चाहते हो? 7 मार्च, 8 मार्च, 7 मार्चला भूगोलाचा पेपर आहे, 8 मार्चला इतिहासाचा आहे. हे दोन्हीही पेपर होण्याच्या अगोदर जानेवारी महिन्यामध्ये कंपल्सरी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, इंग्लिश या विषयांचे मिनिमम 2 ते 3 पेपर्स 80 मार्काचे तुम्ही घरी बसून सॉल्व्ह केले पाहिजे. तुम्ही 2024 बोर्डाचे सॉल्व्ह करा, 2025 बोर्डाचे सॉल्व्ह करा, कुठलेही प्रश्न सोडवा, बट कंपल्सरी सोडवा. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आर्ट्स आणि कॉमर्सचे त्या 100 रुपीजच्या कोर्समध्ये 343 पेक्षा जास्त पेपर्स आहेत, ज्याच्यामध्ये 2000 व्यवस्थित चेक करा. 25 बोर्डाचे तर पेपर आहेत, 24 बोर्डाचे आहेत, कॉलेजचे पेपर्स आहेत, प्रॅक्टिस पेपर सुद्धा आहेत. खूप सारा कंटेंट तिथं आहे, तिथून पेपर घ्यायचं, सोडवायला स्टार्ट करायचं. ऑल राईट, डन. जेणेकरून एन मोमेंटला तुमच्यासोबत कार्यक्रम होऊ नये. आता पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. प्रश्न 4 ब. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली? आर्थिक राष्ट्रवाद वाढीस लागला. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. आफ्रिकेतील युरोपीय राष्ट्रांनी प्रवास केला. आफ्रिकेत युरोपीय राष्ट्रांनी प्रवास केला. पोर्तुगीजांशी भारतीयांना लढा देणे अवघड का झाले? 2024 मध्ये प्रश्न आहे. पॉंडिचेरी येथे फ्रेंचांनी आपल्या वखारी स्थापन केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. मराठ्यांची सत्ता संपुष्टात का आली? भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित ठेवले. 1822 मध्ये लेफ्टनंट ऑटरमॅनने भिल्लांचा उठाव मोडून काढला. त्यानंतर आणखी काही महत्वाचे प्रश्न. युरोपातील 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले. 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. प्रबोधन पूर्व काळात कॅथलिक चर्च लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था होती. बडोदा संस्थानातील सामाजिक सुधारणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, जागतिक महायुद्धाचे भारतावर विपरीत परिणाम झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र झाली. शीतयुद्ध सुरू झाले. हे काही महत्वाचे प्रश्न क्रमांक 4 मधले प्रश्न आहेत. ओके, आता आपण बघूयात प्रश्न क्रमांक 5, 6, 7 मधील महत्वाचे प्रश्न. बघा, पहिले 4 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे आहेत, टिपालियामध्ये येतात, सकारांमध्ये येतात. बट 5वा, 6वा, 7वा मत नोंदवा, सविस्तर उत्तरे लिहा, मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा, ह्याच्यामध्ये येतात. मी असे काही प्रश्न तुम्हाला देईन, जवळपास 29 प्रश्न देईन. याच्यातले 10 समजायचे, याच्यातले 10 समजायचे आणि याच्यातले 10 समजायचे. सगळेच्या सगळे करा. दॅट्स इट. पूर्ण पेपर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 9 मार्चला मला कॉन्टॅक्ट कराल, गॅरंटीड सांगतो की सर, तुम्हीच मला म्हणाल की सर इतिहास भूगोल 200 मार्काचा पेपर आहे, हा 100 हा 100, सर 200 पैकी 195च्या वर आपले मार्क फिक्स आहेत, असं तुम्ही स्वतःहून मला सांगताल जेव्हा तुम्ही 5वा, 6वा, 7वा व्यवस्थित कव्हर करून घेताल. बट तत्पूर्वी हा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि हा व्हिडिओ 20 नोव्हेंबरला मी शूट करत आहे. कदाचित 21 नोव्हेंबरला आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल. ओके, आणि 30 नोव्हेंबर पर्यंत ह्या सगळ्या विषयांचे महत्वाचे प्रश्न, पेपर प्रेझेंटेशन कसं होईल हे सगळं होऊन जाईल. मग त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये द कॉमर्स शो किंवा द DHU अकॅडमी शो नावाने एक आपण आपल्या युट्यूब चॅनलवर सिरीज आणत आहोत, ज्याच्यामध्ये डेली संध्याकाळी कॉमर्सच्या मुलांचा इकॉनॉमिक्सवर, OCM वर, SP वर स्पेशल क्लास होईल, ज्याच्यामध्ये आपण रोज एक एक चॅप्टर कव्हर करत जाणार आहोत डिसेंबर प्लस जानेवारी महिन्यामध्ये. तुम्ही विचार करत असाल की सर हे सगळं कॉमर्स आहे, इतिहासाचा व्हिडिओ चालू आहे, आम्हा आर्ट्सच्या मुलांना काय सांगायला आहे सगळं? कारण झाले काय की 2023 मध्ये आर्ट्सच्या मुलांचा भयानक सपोर्ट आपल्या चॅनलला. जवळपास 13,000 सबस्क्रायबर्स पेक्षा जास्त आर्ट्सचे होते. 24 मध्ये तर त्यापेक्षा जास्त 16-17 हजार मुलं फक्त आर्ट्सचे होते. 25 ला अचानक काय झालं काय नाही, आर्ट्सचे मुलंच नाहीत. कुठं 20 पोरं, 30 पोरं, 40 पोरं, कुठं 13,000 आणि कुठं 20, 30, 40. एकदम लो सपोर्ट 2024 मध्ये. आणि मग मी 2024 मध्ये आज एफर्ट पण घेतला नाही का, कारण मुलं म्हणतच नाहीयेत
की आर्ट्सचं हे क्लास घ्या ते क्लास घ्या, काहीच सपोर्ट नाही, झिरो सपोर्ट आहे. आता सर आखिर कहना क्या चाहते हो? बघा, या वर्षी जर तुम्ही आर्ट्सच्या मुलांनी व्यवस्थित सपोर्ट केलं इतिहासासाठी, भूगोलसाठी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तर आपण त्याच्यावर स्पेशल क्लास घेऊ, लाईव्ह घेऊ. हा जो व्हिडिओ आहे हा काइंड ऑफ रेकॉर्डेड आहे. मी व्यवस्थित अगोदर क्लास घेतो, युट्यूबला प्रीमियर सोडून टाकत असतो. ओके, बट लाईव्हची मजा वेगळी असते. आणि मग जर तुम्ही सपोर्ट केलात आर्ट्सच्या मुलांनी तर लाईव्ह क्लासेस घेईन, अदरवाईज मग महत्वाचे प्रश्न देऊन टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड म्हणून निघून जाईल. मॅटर काय करते, आर्ट्सच्या मुलांनी तुम्ही व्हिडिओ बघायचे, मित्रांना व्हिडिओज बघायचे, कमेंट करायला सांगायचं. मी अधूनमधून एक व्हिडिओ टाकेन की आर्ट्सवर शो घ्यायचा का. ओके, आणि मग त्या जर व्हिडिओला 100-200च्या आसपास मुलांनी कमेंट केले तर मग मी लगेच फटाफट तयारी करून 2 डिसेंबर पासून आर्ट्सचा पण शो लगेच साइड बाय साइड चालू करेन. दुपारच्या साईडला आर्ट्सचा आणि संध्याकाळ साईडला कॉमर्सचा. बट तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर मग ताली एक हात से नहीं बजती. ओके, सो आय होप यू कॅन अंडरस्टँड. चला, आता 8 मार्चचा पेपर 2026 बोर्ड प्रश्न 5व्या 6व्या 7व्यातले महत्वाचे प्रश्न. ओके, हैदराबाद मुक्ती संग्राम, काश्मीर संस्थान विलिनीकरण, गोवा मुक्ती संग्राम, दुसऱ्या महायुद्धाची कारणे वाटचाल परिणाम, शीतयुद्ध व्याख्या पार्श्वभूमी परिणाम वाटचाल, वसाहतवादाच्या उदयाची कारणे परिणाम, 1857चा लढा आणि उठाव, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, मुंबई बेटाचा कारभार, प्राथमिक शिक्षण, डीपीईपी, शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान, सार्क संघटना ऑब्लिक राष्ट्रकुल स्पर्धा नाटो, अलिप्ततावाद भारताची भूमिका, वसाहतवाद भारताची भूमिका, वसाहतवाद विरोधात भारताची भूमिका. ओके, युवकांसंदर्भातील धोरण मागच्या वर्षी आलेला प्रश्न वापस सांगायलो. जागतिकीकरण, माहितीचा अधिकार, नागरिकांचे हक्क, व्यक्तींच्या कार्यामध्ये मागच्या वर्षी उमाजी नाईक आले होते, या वर्षी राहीबाई, भाऊ काटदरे, प्रेमसागर मेस्त्री यांच्याविषयी क्वेश्चन येऊ शकतो. आर्थिक राष्ट्रवादाचे स्वरूप व परिणाम सविस्तर लिहा. भारत सरकारचे आरोग्य विषयक धोरण, युरोपातील धर्मयुद्ध, अपयश कारणे परिणाम, काश्मीर भारत विलिनीकरण, भारतातील संरक्षण क्षेत्रे, इंग्रज मराठा संघर्ष, नीट लक्ष द्या, इंग्रज मराठा संघर्ष, इंग्रजांचे आशिया खंडातील वसाहती, भारताचे युवकांसंदर्भातील धोरणे. हे काही महत्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर काही बोनस क्वेश्चन्स घ्या. पोर्तुगीज मराठे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पहिले अधिवेशन, पहिले महायुद्ध आणि राष्ट्रकुल संघटना. 5व्या 6व्या 7व्यातल्या प्रत्येकातले 10 देतो म्हणलं होतं, टोटल झाले 29. दॅट्स इट. एवढे व्यवस्थित करा. बाकी आपण जे आहेत ते आपल्या रिव्हिजन सेशन्स मध्ये कव्हर करून घेऊ. प्रायमरी बेसिसवर एवढं तरी करा. ओके, हे सगळे त्या मुलांसाठी होतं ज्यांना प्रश्नपत्रिकेतल्या स्वरूपानुसार, म्हणजे तिसऱ्यातले महत्वाचे कोणते, चौथ्यातले, 5व्यातले, मग 6व्या 7व्यातले प्रश्नपत्रिका वाईज महत्वाचे पाहिजे होते. आता काही मुलं असतात, सर आपल्याला असं नको, आपल्याला डायरेक्ट पॉइंट सांगा, ते आपण इतकं परफेक्ट करणार की त्या पॉइंटवर फिल इन द ब्लँक्स आले, ऑब्जेक्टिव्ह आले, टिपालिया आले, सकारण आले, 6व्या 7व्यातलं कुठलंही आलं तर मी कव्हर करणार. ते माझ्यावर सोडा, मला फक्त पॉइंट सांगा आणि चॅप्टरचं नाव सांगा. असे पण काही स्टुडंट असतात, मग त्यांच्यासाठी डायरेक्ट शेअर कार असतात. शिवाजी द बॉस पिक्चर बघितलं ना, एक सीधा रस्ता, दुसरा शेअर कार असता. हे आहे ते शेअर कार असतात, ज्याच्यामध्ये हे 21 मुद्दे आहेत. वसाहतवादाची कारणे परिणाम पासून ते शेवटचा प्रश्न आहे शीत युद्ध, वाटचाल, परिणाम, करार, रशियाचे विघटन. हे असे 21 प्रश्न आहेत. हे व्यवस्थित प्रॅक्टिस करून तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, पहिले काय करा, तुम्ही ह्या जे स्क्रीनवर ऍट दिस मोमेंट 15 दिसायला आहेत, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. 3, 2, 1 डन. मग त्याच्यानंतर 15 पासून ते 21 घ्या. 3, 2, 1 अँड दॅट्स इट. हे होते आपले इतिहासाचे प्रश्न. बघा, मी वापस सांगायलो, महत्वाच्या प्रश्नांचा तर मी व्हिडिओ असंही करेन तसंही करेन, आर्ट्सची मुलं सपोर्ट करू दे ना करू दे, बट सिरीज डेली लाईव्ह हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही रेग्युलर येऊन कमेंट करणार. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. बेस्ट ऑफ लक.